मला कालपर्यंत अगदी निश्चितपणे वाटत होतं की आम्ही 100% पहिल्याच फेरीमध्ये निवडून येऊ शकू. परंतु या ठिकाणी ज्या प्रकारे या निवडणुकीमध्ये काही लोकांनी जो अनाहूतपणे भाग घेतला, ऐन वेळेला भाग घेतला आणि त्याच्यामध्ये ज्या पद्धती या शिक्षक मतदारसंघामध्ये रूढ व्हायला नव्हत्या पाहिजे अशा प्रकारच्या पद्धतीचा अवलंब केला गेला. त्यामुळे त्यांना जी मतं मिळालेली आहेत त्यामध्ये 90% मतं ही आमचीच होती. कारण मी अल्पसंख्याक आयोगाचा अध्यक्ष होतो. अनेक अल्पसंख्याक संस्था आणि त्या ठिकाणच्या शिक्षकांना माझी सातत्याने मदत झाली आणि त्याच्यामुळे या अल्पसंख्याक मतदानावर माझा विश्वास होता आणि ते निश्चितपणे आपल्याला मतदान करतील अशा प्रकारची मला खात्री होती. प्रत्यक्षात तसं घडलेलं दिसत नाही. याचं कारण हे ज्या पद्धतीने लोक त्याच्यामध्ये काही उतरलेत आणि त्यांनी जे काही गैरमार्ग या निवडणुकीमध्ये नाही व्हायला पाहिजे त्याचा अवलंब केल्यामुळे आमचं मताधिक्य कमी झालं. माहितीकडून निवडणुकीमध्ये 5,800चा विजयी कोटा निश्चित करण्यात आलेला होता. मात्र दुसऱ्या पसंतीची मतांची गणना करून सुद्धा तो विजयीचा कोटा कुठल्याही उमेदवाराला गाठता आलेला नाही. त्याचं नेमकी अडचण झाली नाही. हेच झालंय ना, कारण मी तुम्हाला सांगितलं आहे की त्याच्यामध्ये 2-3 अशा प्रकारचे उमेदवार होते की त्यांनी यामध्ये ज्या मतांवर आमचा अधिकार होता, ज्याच्याकरता आम्ही खूप मेहनत घेतली, प्रयत्न केले, त्यांचे प्रश्न सोडवलेत, ते सगळा जो कोटा आहे तो कोटा या 2-3 उमेदवारांच्या वाट्याला गेलेला असल्यामुळे हे आम्हाला मताधिक्य मिळालं नाही. परिणामतः जे काही ठरलेलं उद्दिष्ट होतं निवडून येण्याचं ते आम्ही गाठू शकलो नाही. महायुतीकडून 3 उमेदवार उभे राहिले त्याचा हा फटका बसला असं म्हणायला निवडून आलो ना आम्ही. मला निवडून आला काय कोटा बिटा आलं निवडून आता. चला, महायुतीकडून वेगवेगळे उमेदवार दिले गेले होते, त्याच्यामुळे कुठेतरी त्यांचं विभाजन झालं, तुम्हाला फायदा झाला असं वाटतंय का? नाही तर आता कुठली युती काही नव्हतीच त्यांची. ते सगळे स्वतंत्रपणे उभे होते. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.